जे पत्र पाठवलेलं आहे त्या पत्रामध्ये वाघनखाच्या संदर्भात संदिग्धता निर्माण झालेली आहे। ते वाघनख ओरिजिनल आहेत का याचा पुरावा आम्ही देऊ शकत नाही असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे। यावरूनच या वाघनखांच्या संदर्भात छत्रपती शिवरायांच्या वाघनखासंदर्भात आता द्विधा स्थिती निर्माण झाली आहे। ते ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे अशा स्थितीमध्ये सरकार जी आता पाठ थोपटून घेते आहे। काल परवा बोलताना म्हणाले की तिकडे वाघ आता नाहीत ना, इकडे वाघ आहेत व योग्य वेळी आम्ही वाघनखाचा उपयोग करू। डुप्लिकेट वाघनखाने कोणाचा कसा उपयोग करायचा हे जर सरकार सांगत असेल तर मला वाटतं हे हास्यास्पद आहे। आणि आज एवढा गाजावाजा करून दवंडी पिटवून वाघनखाच्या संदर्भात सरकारने वारंवार जे काही भूमिका मांडली, मंत्र्यांनी मांडली संबंधित खात्याच्या, हे महाराष्ट्राची घोर फसवणूक आहे या पत्रावरून दिसते। महाराष्ट्रातील शिवप्रेमी बांधवांचा, महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायावर ज्यांची श्रद्धा आहे, शिवभक्त आहेत, अशा सर्वांना या पत्रामुळे धक्का बसला असून शासन सरकार म्हणून याची स्पष्टता व्हावी आणि जनतेला गुमराह करण्याचं काम, फसवण्याचं काम सरकारने करू नये असं आमच्या सरकारला स्पष्टपणे आव्हान आहे। पण एवढा मोठे सोहळे केले गेले, मंत्री गेले, अधिकारी गेले, म्युझियम वेगळं बनवण्यात आलं आणि हे सगळं बनवण्यापूर्वी सरकारने या गोष्टीची तपासणी केली नव्हती का? फक्त याचं भांडवल करण्यासाठी हे सगळं केलं? नाही, भांडवल करण्याचा काही दिखाऊपणा आहे। हा दिखाऊपणा कधी कधी अंगलट येतं, ते आता अंगलट आलेला आहे। जो पैसा तिजोरीतून खर्च झाला, जाण्याचा खर्च झाला, हा जनतेच्या पैशाचा अपव्यय यांनी केलाच। पण त्याहीपेक्षा मोठी फसवणूक अशी आहे की त्या भावनेशी खेळले। असं भावनेशी खेळणं हा कुणालाही अधिकार नाही। तो अधिकार सरकारने भावनेशी खेळायचा जो प्रयत्न केला आहे त्याचं प्रायश्चित्त सरकारला घ्यावं लागेल। आणि हे आता स्पष्टपणे दिसते आहे की त्या येणारी वाघनखं भाडेतत्वावर एवढा म्हणजे सोंग करण्याची गरज नव्हती, त्याला सोंगच म्हणता येईल। ज्याची गरज नाही तो दिखाऊपणा करून सरकारने स्वतःची फसगत केली आणि शिवप्रेमींच्या भावनांना ठेच पोहोचवली। सर, ओबीसी संदर्भात आज सर्वपक्षीय बैठक आहे, ओबीसी कशा प्रकारे बघता आहे, काय काय नेमक्या मागण्या असणार आहे? नाही, आजची बैठक जी आहे त्या बैठकीच्या संदर्भात अजून स्पष्टता नाही आणि ती बैठक आजचा सभागृहाचं कामकाज तहकूब झालेलं दिवसभरासाठी आणि ती मागणी करताना आम्ही एक दिवस अधिवेशन वाढवावी अशी मागणीसुद्धा केलेली आहे आज, की शनिवारला एक दिवसाचं अधिवेशन आजचं कामकाजाचं भरून निघण्यासाठी, कारण प्रचंड मोठा कामाचा आठवड्याभरामध्ये बॅकलॉग आहे, तो पूर्णतः भरून निघाला पाहिजेत। अनेक प्रस्ताव आहेत, सत्ताधारी आहेत त्यांच्या प्रस्तावावर चर्चा होणे बाकी आहे, विरोधक आहेत त्यांच्या प्रस्तावावर बाकी आहे, अंतिम आठवडा आहे, विभागवार चर्चा आहे, अनेक बिलं आहेत त्याच्यावर चर्चा आहे, शासकीय कामकाजही त्यांचा बऱ्यापैकी आहे, कारण काही उरकलं नाही। अशा स्थितीमध्ये हे अधिवेशन पुन्हा एक दिवस तरी वाढवावं अशी आमची मागणी आहे। ते आता BSc बैठकीमध्ये ते ठरेल, परंतु आजच्या बैठकीत एवढंच सांग पुढे जाऊ शकेल, आज होण्याची शक्यता फार कमी आहे। नहीं, विक्टोरिया एंड अल्बर्ट जो म्यूजियम है उस म्यूजियम का जो लेटर आया है उससे महाराष्ट्र में जो हमारे छत्रपति शिवाजी महाराज के वाघनख जो है तो वह वाघनखून के बारे में जो लोहे से या इससे बने हैं उस बारे में उन्होंने कहा था कि ये ओरिजिनल है क्या नहीं है, ये इसके बारे में हमारे पास में कोई रिकॉर्ड नहीं है, ना हमारे पास में पुरावा है, कुछ एविडेंस नहीं है। अगर ये स्पष्ट रूप से कहते हैं तो इसका मतलब सरकार ने जो बड़ा बड़ा इवेंट करके शिवप्रेमी जनता की फसगत की है, उनको गुमराह किया है और उनके भावनाओं को ठेच पहुंचाया है। हमारी यही मांग है कि सरकार को अधिकार किसने दिया है ऐसे भावनाओं के साथ खिलवाड़ करने का? तो ये इवेंट के चक्कर में खुद की पार थपथपाने के चक्कर में सरकार ने ऐसे कदम नहीं उठाना चाहिए। इसका प्रायश्चित्त सरकार ने लेना चाहिए, क्योंकि वो उस बारे में स्पष्टता से जो वो लेटर का मायना यही रखता है
कि उसके बारे में अभी कुछ बताया नहीं जा सकता। तो यह स्पष्ट रूप से सरकार ने कहना चाहिए ये ओरिजिनल है या डुप्लीकेट है, इसके बारे में स्पष्टता देनी चाहिए। देखो ये मेरे ख्याल से रूलिंग पार्टी के नेताओं की हिम्मत बढ़ चुकी है। वो उनको यही लग रहा है कि हम कुछ भी करें तो हमारा कौन बाल बाका करेगा, ऐसी भावना बढ़ गई है। कानून सुव्यवस्था की धज्जियां उड़ चुकी है। पुलिस प्रशासन अभी काम करने की मानसिकता में नहीं है, ऐसी स्थिति है। यही दर्शाता है अगर कानून का डर होता, पुलिस का डर होता तो पोर्शे कार घटना के बाद ऐसी घटनाएं नहीं होती। पर लोगों के दिमाग में डर रहा नहीं और प्रशासन, पुलिस प्रशासन ढम हो चुका है। इसी का नतीजा आज लोगों की जान गंवाने में दिख रहा है। नहीं, अजिबात नहीं। नहीं, अभी भी रूलिंग पार्टी के सीनियर मेंबर ने यही कहा कि मुंबई में नाले सफाई का काम हुआ नहीं, हुआ तो वो किनारे पे रखा गया था, फिर से वो बह गया है, इसलिए पूरे नाले चौकअप हो गए। जो डिस्चार्ज था वो पूरा बंद हो चुका है। और पहले ये बारिश में कहा गया था कि 4 घंटे में 300 मिलीमीटर बारिश हुई। ये सरकार ने अपने पाप को ढकने के लिए, अपने गलतियां छिपाने के लिए कहा गया। 267 मिलीमीटर बारिश जो हुई वो 24 घंटे के भीतर हुई। ये तो एक ट्रायल है। पूरी मुंबई बारिश में जैसे हालत मुंबई की हो गई, उसके लिए इसमें काफ़ी भ्रष्टाचार हुआ है। 10,000 करोड़ रुपए का विड्रॉ करते हुए भी मुंबई सजाने का काम हुआ। प्राइम मिनिस्टर आए, 4,600 करोड़ रुपया इसके ऊपर खर्चा करने के लिए उद्घाटन हुआ स्मार्ट मुंबई के बारे में। क्या यही स्मार्ट मुंबई है? डूबती हुई मुंबई को स्मार्ट मुंबई आप कैसे बनाओगे? जो बेसिक काम है वो करने में अगर भ्रष्टाचार होता है, पैसे वसूले जाते हैं, तो मुंबई की यह स्थिति के लिए सरकार जिम्मेदार है, बीएमसी जिम्मेदार है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।